नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडीच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळ आणि अंमलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योजना आखून सदर गुन्ह्याचा मानवी कौशल्याने आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत असताना दिनांक 13 मेला पोलीस नाईक संदीप मालसाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयित इसम असलम आतिफ शेख हा निमाणी बस स्टँड येथे आल्याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार अशांनी निमाणी बस स्टँड येथे जाऊन सापळा रचून संशयित असलम आतिफ शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने आणि त्याच्या साथीदार पोपट शंकर कणिंगध्वज अशांनी चालू वर्षी पंचवटी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात घरफोडीचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्याने पंचवटी पोलीस ठाण्याकडून दाखल गुन्हा उघडकीस आलाय। अटक आरोपितांकडे केलेल्या तपासादरम्यान सदर गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी 7 तोळे सोने आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 2,84,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक नाईक करत आहेत।